राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडल्याचं पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतलेली आहे। यावेळी शिवतीर्थावर स्नेहभोजनासाठी या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। माहीम विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती। तो राजकीय दुरावा संपवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेत असल्याची चर्चा आहे। सदीच्या भेट होती आणि स्नेहभोजनही झालं, गप्पा गोष्टी झाल्या। बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला। बाळासाहेबांचे अनुभव, राजसाहेबांचे अनुभव आणि त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या, जुन्या आठवणी निघाल्या आणि अनेक जुन्या घटना बाळासाहेबांच्या काळातल्या त्याच्यावरही बरीच चर्चा, गप्पा आणि अशा गप्पांमध्ये एवढा वेळ कसा गेला तेही कळलं नाही आणि त्यामुळे सदीच्या भेट होती। मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही। आत्ता काही याच्यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही। आज जी काही चर्चा होती ती वैयक्तिक होती आणि स्नेहभोजनाचा फक्त कार्यक्रम होता। नाही, आमच्यामध्ये काही विचारांची तफावत नाही आहे ना। शेवट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचेच विचार आहेत आणि सन्मान्य राजसाहेब तर बाळासाहेबांचेच विचार पुढे नेत आहेत। एकनाथजी शिंदे पण तेच करतात, त्यामुळे काही वैचारिक मतभेद नाही आहेत। पण आज युतीची चर्चा नव्हती एवढं सांगतो की आज माहीम विधानसभेला घेऊन जे रागरूप होते त्या संदर्भात काही बोलणं नाही। आज मी तुम्हाला सांगितलं, आज राजकीय चर्चा नव्हती, स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता। राजसाहेबांनी त्यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलेलं, त्या आमंत्रणाचा स्वीकार करून ते आज आले होते। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे। माहीम विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती। तो राजकीय दुरावा संपवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा आता रंगते। काय अधिकची माहिती? निश्चित नीलम, कारण 2 ते 3 जागांच्या अवघ्या या वाटाघाटीवरतून मनसे आहे ती कुठेतरी महायुतीत सामील झाली नसल्याचं आपण पाहिलं होतं। मात्र महत्वाची बाब म्हणजे काल पुन्हा एकदा या मनोमिलनासाठी हे स्नेहभोजनाचं आमंत्रण होतं अशी माहिती समोर येत आहे। महत्वाची बाब म्हणजे जरी दोन्ही नेते म्हणजे मनसेकडून संदीप देशपांडे असतील किंवा स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, दोन्ही डिनाय करत असले की आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, मात्र या निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्याच भेटीमध्ये निश्चितपणे राजकीय चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समजते। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दोन्हीही समविचारी पक्ष आहेत आणि दोघांचाही प्रमुख शत्रू हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट आहे। त्यामुळे जर आपसात भांडत राहिलं तर कुठेतरी ठाकरे गटाचा फायदा होऊ शकतो आणि म्हणूनच यापुढील काळामध्ये दोन्ही पक्षांनी एकमेकांवरती थेट टीका न करता टार्गेट आहे ते ठाकरे गटाला करावं, उभाटा गटाला करावं अशी खलबत या दोन्ही नेत्यांमध्ये या भेटीत झाल्याचं समजतंय। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवरती ज्या ठिकाणी काँग्रेसची बाजू घेताना उभाटा गट पाहायला मिळेल त्यावेळी दोन्ही पक्षांनी एकाच वेळी हल्लाबोल करण्याची रणनीतीही या आगामी काळामध्ये आखल्याचं आपल्याला आता माहिती मिळत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये जर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावरती मनसे आणि शिवसेना एकत्रितपणे टीका करताना पाहायला मिळालं तर नवल वाटायला नको। नक्कीच, धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।